विरार बिल्डिंग हादसे पर पालक मंत्री गणेश नाइक का बड़ा बयान। उन्होंने कहा अब वसई विरार में नहीं होगा एक भी अवैध बांधकाम। विरार हादसे के बाद पालक मंत्री गणेश नाइक ने आज बड़ा बयान दिया है। बिना नाम लिए उन्होंने पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर पर निशाना साधते हुए कहा कि पुराने समय में गलतियों को नजरअंदाज किया गया, इसलिए आज ये स्थिति बनी है। नाइक ने मृतकों के परिजनों के लिए संवेदना व्यक्त की और कहा कि मुख्यमंत्री ने 5 लाख रुपए की सहायता घोषित की है। वहीं पुनर्वसन मंत्री मकरंद पाटिल से बातचीत कर विस्थापितों को महाड़ा के खाली फ्लैट्स में बसाने का प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सामने रखा जाएगा। उन्होंने साफ कहा, गणेशोत्सव के बाद वसई विरार में एक भी अवैध बांधकाम नहीं बचेगा। जो जिम्मेदार है उन्हें कानून के तहत सख्त सजा मिलेगी। पालक मंत्री ने यह भी स्पष्ट किया कि धोखादायक इमारतों में रहने वाले लोगों को जल्द ही सुरक्षित जगह शिफ्ट किया जाएगा और इसके लिए फाइनेंस कंपनी से कर्ज उपलब्ध कराने पर भी विचार हो रहा है। साथ ही जिन बिल्डरों ने नोटिस मिलने के बावजूद लोगों को जानकारी नहीं दी, उनके खिलाफ भी कार्रवाई की जा रही है। गणेश नाइक ने आश्वासन दिया कि अब विरार में अवैध बांधकाम का अंत होगा और किसी की जान इस लापरवाही की भेंट नहीं चढ़ेगी। हे बघा, जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण म्हणजे मृत झाले, ते अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी राहिले, शेवटी परिस्थिती माणसाला आले असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते। एकूणच जी मृत झालेली 16 लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे आपण मनाची इच्छा व्यक्त करतो, परंतु जे जखमी आहेत ते पण लवकरात लवकर बरे होतील। मृत घटकांच्या नातेवाईकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली। आता माननीय आयुक्त महोदय सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला, त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल। वसई विरारची अनधिकृत बांधकाम जरा एक बाब असे की आता सुद्धा 140 सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे 1000 फ्लॅट आहेत। सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलणी झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकामे आहेत, तर ते कोणाला दिले नाही त्याची खातरजमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेळच्या विषयामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन किंवा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला वसई विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेली आहे। सर, काल पण तिकडे जरा तुम्ही मला बोलू द्या जरा। आणि त्याच्या सगळ्या आता भविष्यकाळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही, याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवलं नाही। माझा त्याला पाठिंबा आहे। आता जर बांधकाम करतील, पैसे शॉर्टकटने मिळतील, पण भविष्य काळामध्ये जसे 16 लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी 15, 20, 25, 30 वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे। आणि म्हणून याच्या पुढे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील। आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हडको वगैरे या लोकांना सांगून ते कर्ज पण मिळवून देऊ। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रत्येकाला घर ही त्यांची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या घटना घडल्या त्या कोणी केल्या ते ज्यांच्या पापाचे फळ ते भोगतील, परंतु भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीला लोकांना सामोरे जावं लागू नये म्हणून दक्षता घेतली जाईल। आणि मी या गोष्टीचा म्हणजे ही घटना अतिशय दुःखद आहे, परंतु प्रशासक यंत्रणेमधून सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अधिकारी, त्यांची फायर ब्रिगेड, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा, जाखड मॅडमची, NDRFच्या लोकांनी सुद्धा आणि तुम्ही वृत्तपत्राच्या लोकांनी सुद्धा लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला आणि या अशा अतिशय वाईट झालेल्या वातावरणामधून शेवटी आता परिस्थिती स्थिरावण्यासाठी
पूर्ण मदत झालेली आहे. सर, या ठिकाणी आम्ही काल लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की नोटीस जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त बिल्डरला नोटीस दिली होती आणि बिल्डरनी ती लोकांना दाखवली नाही, त्याच्यामुळे आम्ही हे घरं खाली केली नाही, असा त्यांचा आरोप आहे. तो बिल्डर आतमध्ये आता त्या बिल्डरला नोटीस महापालिकेने दिली आणि त्याने लोकांना नाही सांगितली, त्याची सजा त्याला मिळाली. आणि निश्चितपणे या घटकांनी लोकांच्या जीवनाशी जो खेळ केलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं शासकीय वकिलांना सांगितलं जाईलच. परंतु अशा प्रवृत्तीच्या घटक आतमध्ये राहतील जेणेकरून भविष्यकाळच्या बिल्डर लोकांना तो धडा मिळेल असं आपण या बंदोबस्त ठिकाणी करू. सर, सांगितलेलं की म्हाडामध्ये तुम्ही ज्या लोकांना ठेवणार ते कुठची लोक असतील? नाही. ट्रान्झिस 140 इमारती धोकादायक आहेत. त्या घटकांची यादी माननीय सूर्यवंशी साहेबांच्या आयुक्त महोदयांकडे आहे. आता म्हाडाच्या इमारती रिकाम्या आहेत, त्याच्यातल्या काही खोल्यात दिल्या असतील. आता जितक्या होईल त्या लॉटरी पद्धतीने त्या लोकांची लॉटरी काढू. राहिलेल्या करता काही बिल्डर लोकांनी जर इमारती अधिकृत बांधल्या असतील त्या ठिकाणी त्यांना लोन वगैरे देऊन त्याचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न. ऑडिट स्ट्रक्चर जे आहे सिस्टम त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे आपल्याला. प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर हा अपघात घडला नसता. दुर्दैवानं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे हा प्रकार घडलाय. परंतु आता गतम न शोके, माझं म्हणणं आहे का गेल्याचा जो दुःख आपल्याला आहे त्याच्याविषयी आता आणखी न चर्चा करता भविष्य काळामध्ये अशी न घटना घडेल याच्याकरता आपण सतर्क या राहू. ठिकाणी सगळ्या शोकांतिका म्हणायची की काल सगळं डेड बॉडी तिकडे निघत होत्या आणि दुसरीकडे जर बघितलं तर ह्याच्या इमारतीच्या समोर बांधकाम बिल्डर करत होता, ते पण आले तिकडे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, हे 5-7 दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध, हे थांबणार नाही. शेवट या गोष्टीचा अंत करून नंतरच महापालिका यंत्रणा थांबेल. पण सर, विरोधकांनी आरोपही केलेला आहे की पालकमंत्री 2 दिवस नाही आले. हे बघा, प्रश्न असा आहे की पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे. माझ्या सख्या मावस भावाचं निधन झालं होतं. आता हे एक खाजगी बाब कोणाला सांगायची नसते, परंतु तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय. हा कलेक्शन उपकार करायला नाही आलो, हे कर्तव्य भावनेतून आलो आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. सर, महापालिकेची अनधिकृत बांधकाम लोकांच्या जीवावर उठत आहेत. हायवेला काचेचा लगदा पडून 2 मजुरांचा मृत्यू झाला. पालिका तिकडे फिरकली देखील आणि बांधकाम अजूनही तिथं आहे. सीएससी प्रमुख जे आणि जिथे घटना घडली तिकडे पण 7 बांधकाम अजूनही चालू आहे आणि काल पण चालू होते. मी आपल्याला मगाशी सांगितलं की हे 5 का 6 दिवसाचे आपले गणपती आहेत ना, जे आपण नॉर्मल बोलतो, त्याच्यानंतर जी मोहीम सुरू होईल त्यावेळेला तुम्ही कौतुक कराल की महानगरपालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी अतिशय सुरेख काम करते. निलेश म्हात्रेंवर कारवाई होणार का? सीएससी प्रमुख जे आहेत त्यांच्या अंडर संपूर्ण एरिया आहे आणि असं असताना सुद्धा अजूनही बांधकाम हे बघा, हे एका दिवसात घडलेलं नाही. गेल्या 30-35 वर्षाची ही सगळी परिस्थिती आहे. त्या कालखंडात आयुक्त कोण होते, एडीटीपी कोण होता, त्या ठिकाणी म्हणजे एकूण यंत्रणा कोण राबवत होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल. सध्या कार्यरत आहेत ना सर ते? कोण? निलेश म्हात्रे आता सध्या कार्यरत आहेत. हे बघा, ज्या वेळेला पूर्ण चौकशी होईल त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल ना त्या कुणालाही सोडलं जाणार नाही. ईडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देणार. नाही, आता इथे ईडीची काय गरज आहे? सुरुवातीला पहिल्या अनधिकृत बांधकाम झालंय त्याचा सगळा लेखाजोखा हो. आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील 2 नंबरचे तर मला सांगा, आपण ईडीला पण सर आज